हॅलो. नाणेफेक जिंकतोय रायझिंग नाचलोना क्रिकेट संघ आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्या फलंदाजीसाठी आमंत्रित केलं जात आहे कोर्सिम एसिस. दोन्ही संघ आपला 12वा खेळाडू कॉम्बॉक्स मध्ये मांजरेकर, मिस्टर प्रशांत गडेकर आणि तिसरे ऑफिशियल्स. गोलंदाज वामन यावेळी पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज होताना दिसतोय. मिस्टर सोनराज नाईक अशी पंचांची जोडगोळी मैदानावरती आपण पाहतोय. पहिलं षटक हाताळलं जात आहे, अर्थात वामन गोलंदाजीच्या आक्रमणावर पाहायला मिळतोय. सलामीची विनीची जोडी अर्थात स्ट्राईक यांच्या दिशेने गौरीश नागवेकर अर्थात गुंगरू या टोपण नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू. गौरेश आणि गौरेशच्या साथीला एसिस या संघाचा. नक्कीच वेलकम सहर्ष स्वागत मिस्टर देविदास. वॉर्मअप क्रिकेटर्स अल्दोना प्रीमियर लीग 2025 पर्व 7वं आणि या 7व्या पर्वामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सलामीची विनीची ही लढत मैदानावरती पाहायला मिळते, अर्थात नाणेफेकीचा महत्वाचा कौल हा रायझिंग नॅशनल क्रिकेट संघाच्या बाजूने झुकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय तर फलंदाजीसाठी निमंत्रण दिलं गेलं ते कोर्जिम एसिस क्रिकेट संघाला. पहिला गडी बाद हा स्वस्तात माघारी परतताना दिसतोय, अर्थात गौरेश नागवेकर पहिल्या गड्याच्या रूपात माघारी परतला. अर्थात पहिली प्राइज विकेट म्हणावी लागेल ती वामनच्या गोलंदाजीवरती मिळते ती रायझिंग नॅशनल क्रिकेट संघाला. आकाश नवीन फलंदाज मैदानावरती पावलं टाकताना दिसतोय. विशाल याला साथ देण्यासाठी सामना 5 षटकांचा पहिलं षटक हे पॉवर प्लेचं अर्थात वामनवरती विश्वास दाखवला जातोय. तो वामन यावेळी विश्वास सार्थकी लावताना दिसतोय आपल्या गोलंदाजीवरती. एक मोठा मासा गळाला हा त्याच्या यावेळी बदलालित्या पाहायला मिळालं. चेंडू भिरकावून दिलाय लॉंग ऑन सीमारेषेच्या दिशेने. चेंडू एक टप्पा घेतोय आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. च्या बॅटमनना सांघिक धावसंख्येचा श्री गणेश हा पाहायला मिळतोय कोर्जिम एसिस क्रिकेट संघाला. मोठ्या फटक्याने फलंदाज आकाश आपलं खातं उघडताना दिसतोय, अर्थात सांघिक धावसंख्या धावफलकावर नाममात्र 4 धावा 1 गडी बाद ही डावाची सुरुवात पाहायला मिळत आहे. पॉवर प्लेचं षटक हाताळलं जातोय. वामन वेगवान गोलंदाज यावेळी चेंडू हवेमध्ये अर्थात कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूचा प्रवास पाहायला मिळतोय. एकेरी धाव वेगाने पूर्ण केले. स्वीपर कव्हर रेषेवरती अर्थात चेंडूवरती ताबा मिळवण्यासाठी प्रयत्न पाहायला मिळतोय. चेंडूची फेकी ही विलंबाने होईल तोपर्यंत 2 धावा पूर्ण होताना दिसत आहेत आकाशसाठी. दुहेरी धावसंख्येने धावफलक पुढे सरकलाय. नाममात्र 6 धावा धावफलकावरती. प्रथम फलंदाजी करताना कोर्जिम एसिस क्रिकेट संघ या मैदानावरती विशाल आघाडीचा विनीचा फलंदाज तर नंबर 3 वरती आकाश शिवरणी लागतंय.
राईट आर्म ओव्हर द विकेट. वेगवान चेंडू होता. वेग भन्नाट अर्थात वेगासोबत अचूक लाईन अँड लेंथ पाहायला मिळाली. ज्या वेगासमोर फलंदाज आकाशला नतमस्तक व्हावं लागलाय. चेंडू निर्धाव गणला जातोय तो वामनच्या गोलंदाजीवरती. अर्थात जी चूक झाली ती चूक दुरुस्त करत पुन्हा एकदा लय प्राप्त करण्याचा प्रयत्न. दूरवरना वामन पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चेंडू जमिनीला घरंगत अर्थात मिड ऑफ वरती. एकेरी धाव यावेळी प्राप्त होताना दिसत आहे आणि एकेरी धाव संख्येने नाममात्र 7 धावा धावफलकावरती एका गडीच्या मोबदल्यात पहिलं षटक हे समाप्त होताना दिसत आहे. आणि फलंदाजी करताना कोर्जिम एसिस क्रिकेट संघ 7 धावा एका गडीच्या मोबदल्यात. नक्कीच रायझिंग नॅशनल क्रिकेट संघाकडून आपण पाहतोय गोमंतक भूमीतील आयकॉन खेळाडू गुरुप्रसाद आरुस्कर. तर दुसऱ्या बाजूला गौरेश नागवेकर, ज्याला पेडनेम एक्सप्रेस म्हणून ओळखलं जात आहे, तो मात्र कोर्जिम एसिस क्रिकेट संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक संघांमध्ये एक एक आयकॉन खेळाडू आपण पाहणार आहोत आणि उर्वरित सर्व हे खेळाडू आणि वेगळ्या जर्सी मध्ये तो खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच लॉंग ऑन वरती आपण मिस्टर गुरुप्रसाद आरोस्कर डावकर शैलीचा फलंदाज आणि व्यावसायिक खेळाडू कित्येक मैदान महाराष्ट्रातली ज्याने आपल्या फलंदाजीने गाजवली असा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. सुनील येतोय वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक. यावेळी बॅकफुटला जाऊन स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न. चेंडूचा प्रवास डीप पॉइंटच्या दिशेने जोपर्यंत चेंडूची फेकी होईल एकेरी धावेची दुहेरी धावांकडे आणि दुहेरी धावन संख्येकडनं तिहेरी धावसंख्येकडे मोर्चा पाहायला मिळतोय दोन्ही फलंदाजांचा. 3 धावा तिहेरी धावसंख्येने धावसंख्या ही दुहेरी अंकात 10 धावा एका गडीच्या मोबदल्यात 10 ला 1 प्रथम फलंदाजी करताना कोर्जिम एसिस क्रिकेट संघ. गलवार मैदान अल्दोना या मैदानावरती आपण हा क्रिकेटचा रणसंग्राम पाहणार आहोत. आज या स्पर्धेचा शुभारंभ आणि शुभारंभाच्या दिवसातली पहिली लढत मैदानावरती रायझिंग नॅचलोना विपक्ष कोर्जिम एसिस. नाणेफेक जिंकली रायझिंग नॅचलोना क्रिकेट संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय सुनील पंचांच्या डावसेने राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. लॉंगनवरनं गुरुप्रसाद आरुस्कर येतोय वेगाने. एकेरी धाव यावेळी विशालच्या खाती जमा होताना दिसतंय. तर एकेरी धाव संख्येने धाव फलक पुढे सरकलाय 11-1 गडी बाद. 5 षटकांचा सामना. पहिलं पॉवर प्लेचं षटक समाप्त झालं. वामनने अतिशय दर्जेदार षटक हाताळलं. अवघ्या 7 धावा दिल्या. एक मोहरा गारद केला. प्राइस विकेट म्हणावी लागेल. मिस्टर गौरेश नागवेकरला माघारी परतवलं. यावेळी फुलर लेनचा चेंडू अर्थात शरीराच्या दुरून खेळण्याचा प्रयत्न. दुसरं षटक आपण पाहतोय. बॉलिंग पॉवर प्ले म्हणजे 4 क्षेत्ररक्षक हे 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑन बाउंड्रीवरती, दुसरा डीप एक्स्ट्रा कव्हरवरती, तिसरा स्वीपर कव्हर आणि चौथा क्षेत्ररक्षक मिड विकेट बाउंड्रीवरती पाहायला मिळतोय. उर्वरित क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये पॉइंट, फ्लाइंग स्लिप, शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. यावेळी उजव्या इष्टीवरचा चेंडू अर्थात पंचांचा इशारा येतोय. चेंडू स्वेअर असल्याचा आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू पाहायला मिळतोय. आणि ज्या चेंडूला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये पंजाब टू हरियाणा असं ओळखलं जातंय ती अतिरिक्त धाव मिळते. यावेळी कोर्जिम एसिस क्रिकेट संघाला धाव फलक 1 ने पुढे सरकलाय. 12 धावा 1 गडी बाद. यावेळी मधल्या डाव्या स्ट्रीवरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. ऑनसाइडला चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क होताना दिसत नाही. चेंडू वेगाने निघून जाताना दिसतोय. तो यष्टीरक्षक याच्या हातामध्ये. ज्या चेंडूवरती फलंदाज आकाशकडे कुठेही उत्तर नव्हतं. धावसंख्या स्थिरावली. ती 12 धावा 1 गडी बाद. प्रथम फलंदाजी करताना या स्पर्धेतील शुभारंभाचा सामना आपण पाहतोय तो या दोन उभय संघांदरम्यान.
राईट आर्म ओव्हर द विकेट ऑन साइडला फटका टोलवायचा चेंडू हवेमध्ये झेल टिपण्याची नामी संधी यावेळी शतरक्षकाकडनं चुकी होताना दिसतंय. शतरक्षक एक साधा सोपा लॉलीपॉप झेल सुटतोय. फलंदाजाला जीवनदान मिळतंय. क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा म्हटलं जातं जितो कॅचेस जितो मॅचेस, याच्या विपरीत कामगिरी. अर्थात या जीवनदानाचा फायदा कितपत फलंदाजी करणारा संघ उठवतोय हे पाहणं औत्सुक्याचं राहील. एकने धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या 13 धावा, एक गडी बाद, 13 ला 1. प्रथम फलंदाजी करताना आघाडीचा विनीतचा फलंदाज यावेळी ऑन स्ट्राईक वरती मिस्टर विशाल पाहायला मिळतोय. उजव्या शैलीचा फलंदाज मध्यम गतीचा गोलंदाज सुनील पंचांच्या डावसेने राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी आखोटप्प्याचा चेंडू शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न मिड विकेट बाउंड्रीवरती चेंडूचा प्रवास समाप्त झालाय. अर्थात फेकी अचूक होताना दिसत नाही. एकेरी धाव घेण्याची संधी विशालला प्राप्त होत आहे आणि एकेरी धाव संख्येने धाव फलक पुढे सरकलाय. 2 षटकं 12 चेंडूंचा खेळ समाप्त. 14 एक गडी बाद म्हणजे 700 सरासरी धावगती पाहायला मिळत आहे. ती फलंदाजी करणारा क्रिकेट संघ कोरचिम एसिस क्रिकेट संघ नाणेफेक हरला त्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी हे निमंत्रण अर्थात स्पर्धेचं लाईव्ह स्ट्रीमिंग आपण पाहतोय tenniscricket.in म्हणजे श्री संतोष नाणेकर आणि श्री गौरव सावंत. हल्लीच tenniscricket.in ने 20 लाख सबस्क्रायबर पूर्ण केले होते आणि नक्कीच भारतातील महाराष्ट्रातील मोठमोठ्या स्पर्धा कव्हर करण्याचं काम tenniscricket.in च्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. 2 षटकाचा खेळ समाप्त अर्थात 12 चेंडूंचा खेळ समाप्त. यावेळी रायझिंग नॅशनल क्रिकेट संघाकडनं या संघातील आयकॉन खेळाडू व्यावसायिक खेळाडू गोमंतक भूमीतील गुरुप्रसाद आरोस्कर वैयक्तिक पहिलं तर सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी यावेळी गोलंदाजीच्या आक्रमणावर सज्ज होताना दिसतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी आखोटप्प्याचा चेंडू मोठा फटका टोलवायचा चेंडू हवेमध्ये शतरक्षक प्रयत्न जरूर झाले होते मात्र चेंडूपासून दूर पाहायला मिळतोय आणि एकेरी धाव ही पूर्ण होताना दिसतंय. ती विशालसाठी एकेरी धाव संख्येने धाव फलक पुढे सरकलाय. 15 एक गडी बाद. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू. संघातील आयकॉन खेळाडू गुरुप्रसाद आरोस्कर आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजीच्या आक्रमणावर पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी पदलालित्य अर्थात संपर्क अचूक नव्हता. चेंडू आणि बॅट मध्ये धाव घेण्याची तमाम शंका ही समाप्त होताना दिसत आहेत. ती फलंदाजी करणाऱ्या कोरजिम एक्सिस क्रिकेट संघाला धाव फलक थांबलाय. 15 धावा एक गडी बाद. आखोटप्प्याचा चेंडू होता. शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न चेंडू जातोय मिड विकेट बाउंड्रीवरती. एकेरी धाव निघेल अर्थात दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळत नाही. एकेरी धावेवरती समाधान मानावं लागतंय आणि एकेरी धाव संख्येने 16 एक गडी बाद. कोरजिम एसिस क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करताना दिसतोय. गलवार मैदान अल्दोना या मैदानावरती हा क्रिकेटचा रणसंग्राम आपण पाहतोय. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न संपर्क अचूक नव्हता. चेंडू आणि बॅटमध्ये चेंडू जमिनीला घरंगळ जातोय. डीप स्कोटलेक वरनं क्षेत्ररक्षक घेतोय वेगाने. चेंडूची फेकी करेपर्यंत एकेरी धाव घेण्याची संधी आणि एकेरी धाव संख्येने धाव फलक पुढे सरकलाय. 16 एक गडी बाद. 17 धावा एक गडी बाद. सामना 5 षटकांचा त्यामधील तिसरं षटक हे प्रगतीपथावर. गुरुप्रसाद आरोस्कर एक व्यावसायिक खेळाडू स्क्रीनवर आपण पाहतोय. यावेळी सुंदर फटका म्हणावा लागेल मात्र शतरक्षक तैनात. फेकी होते वेगाने तोपर्यंत शारीरिक तंदुरुस्तीच्या जोरावरती लिहिलंय. एकेरी धाव ही पूर्ण होताना दिसतंय. आकाशसाठी पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती आघाडीचा विनीचा फलंदाज विशाल. अजूनही मोठा फटका पाहायला मिळत नाही तो कोरजिम एसिस क्रिकेट संघाकडनं. मात्र गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. वामन त्यानंतर सुनील आणि त्यानंतर गुरुप्रसाद आरोस्कर एक अचूक लाईनवर गोलंदाजी करताना दिसत आहेत. यावेळी गुल्लेतवरचा चेंडू बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न यावेळी फसला जातोय. तिसरं षटक यावेळी समाप्त होताना दिसतंय. पहिल्या इनिंग मधील 3 षटकांचा खेळ समाप्त. अवघ्या 4 धावा खर्च करतोय गुरुप्रसाद आरोस्कर. सफलता जरी नाही मिळाली तरी मात्र एक किफायतीदार उपयुक्त गोलंदाजी म्हणावी लागेल ती रायझिंग नॅशनल क्रिकेट संघासाठी गुरुप्रसाद आरोस्करची.
18 धावा, एक गडी बाद. उर्वरित 2 षटकं, 12 चेंडूंचा खेळ बाकी असेल. कुठच्या तरी एका फलंदाजाला जोखीम पत्करावी लागेल आणि जोखीम पत्करून साहसी फटके खेळावे लागतील एक सन्मानपूर्वक धावसंख्या उभारण्यासाठी. नाणेफेक जिंकली. रायझिंग नाचलोना क्रिकेट संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि हा निर्णय पहिल्या 3 षटकांमध्ये सार्थकी लागताना दिसतोय. उर्वरित 2 षटकं ही पाहावी लागतील कुठच्या संघाच्या बाजूने राहतील. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. वामन वैयक्तिक दुसरं सांघिक चौथं षटक हाताळण्यासाठी पहिला चेंडू एका अचूक टप्प्यावर पाहायला मिळतोय. गोलंदाजीमधील अचूकता काय असावी त्याचं ज्वलंत उदाहरण मैदानावरती पाहायला मिळतंय वामन यांच्या स्वरूपात. पहिलं षटक हाताळलं. अवघ्या 7 धावा दिल्या होत्या. गौरेश नागवेकर सारखा एक मोठा मासा गळाला लागला होता. यावेळी मोठा फटका टोलवण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. गुरुप्रसाद आरोस्कर प्रयत्न करतोय मात्र या प्रयत्नांना यश येताना दिसत नाही. अर्थात लीलया ही दुसरी धाव पूर्ण होताना दिसत ती विशालच्या साथीने. सुरुवातीला झेल सुटला त्यानंतर एकेरी धाव संधी मिळाली दुसरी धाव पूर्ण करण्याची आणि बघता बघता 2 धावा या मैदानावरती पूर्ण झाल्या. धावफलक 2 ने पुढे सरकलाय. 20 धावा, एक गडी बाद. 20 ला 1. प्रथम फलंदाजी करताना कोर्जिम एसिस क्रिकेट संघ या गलवार मैदानावरती. अगदी तोलून मापून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. वामन यावेळी पंचांच्या डाव्या साईडना दूरवरनं राईट आर्म ओव्हर द विकेट. टप्प्याचा चेंडू शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न. गुरुप्रसाद आरोस्कर प्रथम चेंडू अडवण्यात धन्यता मानताना दिसतोय. आपल्या संघासाठी 3 धावा वाचवण्यासाठी प्रयत्न करताना दिसतोय गुरुप्रसाद आरोस्कर. एकेरी धाव निघाली आणि एकेरी धाव संख्येने 21, एक गडी बाद. टप्प्याचा चेंडू हात खोलण्याची संधी. विशाल याच्या बॅटमनना शॉर्टम फुलचा फटका सक्सेसफुल होताना दिसतोय. अर्थात चेंडू मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर 6 धावांसाठी. विशालच्या बॅटमनना निघतोय आणि धाव फलक पुढे सरकलाय. 27, एक गडी बाद. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू. पुन्हा एकदा हात खोलण्याची संधी. डीप काऊ कॉर्नर सीमारेषेच्या दिशेने चेंडूचा प्रवास समाप्त होताना दिसतोय. अर्थात उद्ध्वस्त होताना दिसतोय आणि दुसरा गडी बाद होतोय. कोर्जिम एसिस क्रिकेट संघाचा आघाडीचा विनीचा फलंदाज विशालला माघारी परतावं लागतंय. सुरुवातीला गौरेश नागवेकर त्यानंतर विशाल वैयक्तिक 13 धावा जमवतोय आणि दुसऱ्या गड्याच्या रूपात माघारी परतताना दिसतोय. तर वामन यावेळी दुसरी सफलता मिळवून देतोय रायझिंग नाचलोना क्रिकेट संघाला. पहिला गडी बाद वामनने केला होता पहिल्या षटकामध्ये. गौरेश नागवेकर सारख्या एका कसलेल्या फलंदाजाला माघारी परतवलं होतं. 31, 2 गडी बाद. नेक्स्ट मॅच श्री साई विपक्ष सुशांत 11 आणि दोन्ही कर्णधारांना विनंती असेल की आपली प्लेइंग 11 लिस्ट अपडेट करायची आहे. कॉम्बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. श्री साई विपक्ष सुशांत 11. वॉर्मअप क्रिकेटर्स अल्दोना प्रीमियर लीग 2025 पर्व 7वा आपण पाहतोय आणि या 7व्या पर्वाचा आज शुभारंभ होतोय मान्यवरांच्या शुभ असते आणि शुभारंभाची पहिली लढत मैदानावरती रायझिंग नाचलोना विपक्ष कोर्जिम एसिस. प्रथम फलंदाजी करतोय कोर्जिम एसिस क्रिकेट संघ. 2 बाद 31 धावा धावफलकावर. नवीन फलंदाज मैदानावरती पावलं टाकतोय. आकाश याला साथ देण्यासाठी विशाल.
प्रसाद या इनिंगची सांगता इतिश्री करणारे षटक. मधल्या शेवटचा चेंडू मोठा फटका टोलवायचा होता, संपर्क अचूक होताना दिसत नाही. चेंडू पडतोय नो मॅन लँड्स मध्ये, अर्थात मिड विकेट बाउंड्रीवरनं जोपर्यंत क्षेत्ररक्षक येईल आणि चेंडूची फेकी करेल 2 धावा घेण्याची संधी मिळते. दुहेरी धावसंख्येने धावफलक पुढे सरकलाय. 33 2 गडी बाद. शेवटचं षटक आपण पाहतोय, शेवटचं षटक अर्थात प्रसाद वरती विश्वास दाखवला जातोय. हाणामारीचं षटक स्लॉगवर म्हटलं तर वावगं ठरणं नाही. आक्रमण अपेक्षित असेल त्या आक्रमणापासून बचाव करावा लागेल. तो गोलंदाज प्रसादला पंचांच्या डाव्या साईडने सज्जवतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू, हात खोलण्याची संधी, चेंडू फिरकावून दिलाय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. गगनचुंबी षटकार. तसा विशाल बाद झाला. फलंदाजीची सूत्र आकाश आपल्या हातामध्ये घेताना दिसतोय. फलंदाजीची जबाबदारी आपल्या खांद्यावरती उचलतोय आणि शेवटच्या षटकामध्ये जी फटकेबाजी आवश्यक होती ती फटकेबाजी करण्याचा मानस पाहायला मिळतोय. आकाश ज्या चेंडूला आकाश भ्रमण करताना दाखवतोय या चेंडूवरती प्रसादच्या गोलंदाजीवरती पुन्हा एकदा बदल आली. तर चेंडू जातोय डीप लॉंग ऑफ वरती. क्षेत्ररक्षक तैनात. प्रथम चेंडू अडवण्यात धन्यता मानतोय, त्यानंतर चेंडूची फेकी ही विलंबाने होईल तोपर्यंत संधी मिळते 2 धावा पूर्ण करण्याची आणि दुहेरी धावसंख्येने धावफलक पुढे सरकलाय. 41 2 गडी बाद. आकाश एका बाजूने फलंदाजी करताना दिसतोय तर दुसऱ्या बाजूला विशाल नॉन स्ट्रायकन वरती आणि प्रसाद राईट आर्म ओव्हर द विकेट. खोलवर टप्प्याचा चेंडू डीप लॉंग ऑफ वरती फटका निघतोय. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. चेंडूची फेकी ही अचूक होताना दिसत आहे. अर्थात दुहेरी धाव घेण्याची तमाम शंका समाप्त झाली आणि एकेरी धावसंख्येने धावफलक पुढे सरकलाय. 42 2 गडी बाद. यावेळी प्रथमतः स्ट्राईक एंड वरती विशाल. फुलरलेनचा चेंडू, चेंडू यावेळी जमिनीला घरंगळत जातोय. गुरुप्रसाद आरुसकर वेगाने येतोय. चेंडूची फेकी करताना दिसतोय आणि तिसरा गडी बाद होताना दिसतोय. अर्थात धावचीच्या स्वरूपात हा तिसरा गडी बाद. एकच धाव निघतोय. इनिंगचा खेळ समाप्त होताना दिसतोय. नाणेफेकीसाठी या श्री साई विपक्ष सुशांत 11. आपली प्लेइंग 11 लिस्ट अपडेट करायची आहे आणि त्यानंतर लगेच टॉस का बॉक्स मध्ये नाणेफेक होईल. श्री साई विपक्ष सुशांत 11. पहिल्या इनिंग मधील 5 षटकांचा खेळ समाप्त होताना दिसतोय. प्रथम फलंदाजी करताना कोरजिम एसिस क्रिकेट संघ 3 गड्यांच्या मोबदल्यात 43 धावा जमवतोय. 44 धावांचा पाठलाग करावा लागेल आणि 44 धावांचा पाठलाग हा कशा प्रकारे होतोय. कोलंबिया स्पोर्ट्स क्लब कोरजिम, त्याचे प्रेसिडेंट सन्मानसी मिस्टर सिद्धेश नागवेकर यांचं इथं शुभ आगमन होत आहे. त्यांचं खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. नेक्स्ट मॅच श्री साई विपक्ष सुशांत 11. बोथ कॅप्टन प्लीज कम फॉर द टॉस. आपली प्लेइंग 11 लिस्ट अपडेट करायची आहे आणि त्यानंतर नाणेफेक होईल.
जर्सी में आपको प्लेयर मिलेगा जो कि एजीसी प्लेयर, जो कि ऑल गोवा का प्लेयर है। ये सिर्फ उसी को एक आकर्षक जर्सी दी चुके, शायद उसने शायद शुरुआत के माहौल पर। और दूसरा ओवर समाप्त होने से पहले अगर टॉस पर नहीं पहुंचते तो आपको एक ओवर की पेनल्टी मिलेगी। हल्डोना प्रीमियर लीग में यही तो खासियत है, टाइम से ज्यादा उनके लिए कोई महत्व नहीं है। टाइम सबसे इंपॉर्टेंट है। साइश पाइनी, विकी, देवीदास, ये सब पूरी जो टीम है ना, कपाली भी शामिल रहेगा उस टीम में, किशोर भी शामिल रहेंगे मैदान पर। और पहली गेंद रिवर्स खेलने का प्रयास किया, चुके लाइन से डॉट निकली और 44 का पीछा करती हुई टीम का स्कोर पहुंचा 0 पर। विकेट के पीछे जो कि विकेट कीपर प्रदीप, जो कि विकेट के पीछे काम करता हुआ। ओह, इस बार गति बिल्कुल शामिल थी इस गेंद पर। क्या पहले बल्ले पर लगी या फिर बैट पर? हाँ भाई, हमारा कहना लेग बाइस के रूप में मिलता हुआ, और लेग बाइस के सहारे के साथ खाता खोला टीम का स्कोर बनता हुआ मैदान पर 1 रन पर कोई नुकसान है मैदान में। एक खूबसूरत माहौल, एक बेहतरीन माहौल मैदान पर। टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का निर्णय। इस हल्डोना प्रीमियर लीग में खास आकर्षक बात है किशोर, जो कि हमारे साथ जुड़ चुके हैं। किशोर, आपका हार्दिक स्वागत। हमेशा की तरह आज चेहरे पर वो अलग सी रौनक नजर आ रही है मुझे। लेफ्ट हैंडर खिलाड़ी गुरु प्रसाद, जो कि स्ट्राइक पर रहेगा, पिंडी तालुका से बिलोंग करता है खिलाड़ी। ऑन साइड पर हल्का से लेग स्टंप के बाहर गेंद को लेग साइड की लेग स्लिप पे खेलेगा। एक सिंगल निकला, गुरु ने खाता खोला और टीम का स्कोर चला इस समय पर मैदान पर मात्र 2 रन पर। 44 का पीछा करना है। पेडने एक्सप्रेस इस नाम से लोग इनको जानते हैं, घुंगरू जो कि इनका नाम है। ऑलराउंडर खिलाड़ी, गति इनके पास बहुत तेज रहती है, बल्लेबाजी करना ये पसंद भी करते। लेकिन आज बल्लेबाजी में 0 पर, लेकिन आज गेंदबाजी में क्या हीरोगिरी कर पाएंगे मैदान पर। ऑन साइड पर स्क्वायर सीमा रेखा पर जहां पर प्रियदास मौजूद है, वहां पर फील्डिंग प्रियदास की। तसंच आमच्या मायक्रोफोनच्या पाठीमागे चाय नाश्ते सोय आहे। ज्या खेळाडूंना करायचे त्यांनी एकदम कमी रेट मध्ये आहे तो चाय नाश्ता, आपण चाय नाश्ता करू शकतात। वापस खेल चलेगा घुंगरू मोर्चे पर सामने से, ऑन साइड पर लेग साइड पर यह मौका राउंड करेगा। शायद ये मौके आपको लेने पड़ेंगे मैदान में। 1 रन निकला, 3 रन पर पहुंचा टीम का कारवा मैदान पर, 4 रन पर इस रन के साथ, और कुल स्कोर बनता है 4 पर कोई नुकसान नहीं मैदान पर। देखिए दोनों बार लेग साइड पर हल्की सी दिशा दिखाई, गति वहां पर बिल्कुल बना के रखी। अच्छी लाइन मैदान पर। देखिए आपको कुछ नियम और ध्यान में रखनी पड़ेगी इस प्रतियोगिता में। खास आकर्षक नियम है। पहला नियम है कि दूसरे ओवर में सिर्फ 4 खिलाड़ी सीमा रेखा पर रहेंगे, जो कि दूसरा पावर प्ले होगा वहां पर। तीसरे ओवर के बाद 5 खिलाड़ी सीमा रेखा के बाहर रह सकते हैं, सीमा रेखा पर। और उसके बाद अगर आप वो 25 या 20 मिनट में वो इनिंग अगर पहले 4 ओवर समाप्त नहीं करते हैं तो आपको एक खिलाड़ी अंदर लाकर खड़ा किया जाएगा, वो भी नियम है। और तीसरा नियम है कि अगर 2 ओवर से पहले अगर आप टॉस नहीं करते तो आपके लिए शायद वो पेनल्टी का 1 ओवर रखा जाएगा। इस बात को पहले, और खास चौथी बात यह है कि आपको जिस वक्त आप टॉस करेंगे उसी वक्त आपको गेंद को चूज करना पड़ेगा। इसलिए हम बार बार कह रहे टॉस करने के बाद आपको गेंद को चूज करना पड़ेगा। अगर आप नहीं करते और बाद में आप कहते बॉल मंगाते तो आपको अंपायर जो देंगे वो आपके लिए बिल्कुल मान्यता रहनी चाहिए। टॉस के लिए नहीं पहुंचते दोनों टीमें तो शायद उनके लिए बिल्कुल माहौल बड़ा होगा। एक और जो टीम नहीं पहुंचते उसका कट किया जाएगा, इस बात को पहले ध्यान में रखिए। और हल्डोना प्रीमियर लीग में सबसे स्ट्रिक्ट है ये, कोई दया माया नहीं उसके लिए। सिद्धी स्पोर्ट्स एंड कल्चरस प्रेसिडेंट सन्माननीय स्वप्नील चोडणकर उपस्थित. स्वप्नील साहेब तुमचं हार्दिक स्वागत आमच्या मंडळातर्फे.
तो ये वापस इस वक्त खेल में खेलते लेकर ऑफ टर्न के बाहर के कवर पर खेला गया, हालांकि उतनी बढ़िया फील्डिंग मैदान पर। देखिए गालवाड़ की बात खास आकर्षक है, इस कारोना ग्राउंड पर आपको पहले बैटिंग करते हुए जो मुश्किलें उठानी पड़ेगी वो बात में भी रहेगी, क्योंकि इस मैदान पर बाउंड्रीज बड़ी है, आकर्षक बाउंड्रीज है, आउटफील्ड बहुत अच्छी है। कुछ बिल्कुल कुछ आपको वो तकल्लुफ होगी मैदान पर, कुछ पत्थर, कुछ कांच के बोतल टूटे हुए जो रहते हैं, हमेशा वो कांच के टुकड़े मिलेंगे आपको, लेकिन अगर उससे कुछ छोड़ा जाए तो सब कुछ आलबेल मैदान पर। फुल टॉस गेंद, खराब गेंद सीधे हाथ में, नहीं वहां पर खिलाड़ी दूर से एक रन वहां पर बने। मुझे पहले लगा वह शायद मौका था मैदान पर, ये मौके छोटे छोटे मौके आपको लेने पड़ेंगे मैदान में। पहला विकेट निकलने के आसार लग रहे थे, गुरु पहुंचेगा स्ट्राइक पर और टीम का स्कोर जाके पहुंचेगा मैदान पर मात्र 6 रन पर। आज धूप बिल्कुल कड़क है, हवा का उतना कोई तेज झोंका नहीं है। अमन इस मैदान पर इस महीने में हवा बहुत तेज बहती है, और तेज बहती हुई हवा के साथ आपको बैटिंग करना बहुत आसान रहता है मैदान पर। लेकिन 100 अपनी मिल की बात खास है मैदान पर। इस बार फिर से बल्ले पर लगी स्लिप में खिलाड़ी मौजूद है। ओह बाउंस, उछाल गति इस गेंद पर, अच्छी लाइन मैदान पर। थर्ड अंपायर से पूछा गया, वहां पर व्हाइट के रूप में इशारा आ चुका था, वहां पर व्हाइट का जो कि यहां पर अंपायर, थर्ड अंपायर रिव्यू लिया जा चुका है व्हाइट का, व्हाइट का रिव्यू लिया जा चुका है। अब बताइए अब क्या वहां पर हुआ, हमारे साथ अंपायर भी जुड़ चुके हैं। फेयर डिलीवरी। देखिए शफल जब आप हुए थे ना, उस बात को अंपायर ने पहले नोट किया, जब आप शफल होते हैं तो आपके लिए मौके वो समाप्त होते हैं। गेंदबाजों का रिव्यू समाप्त हो चुका है, सिर्फ बल्लेबाजों का रिव्यू बचा है। और ऑन साइड पर आड़े बल्ले से मिड विकेट सीमा रेखा पर खेलने का प्रयास किया था, हालांकि डीप में प्रोटेक्शन रखा, एक रन वहां पर निकला। एक रन के साथ टीम का स्कोर पहुंचा मात्र 7-9 रन पर, 8 रन पर माफ कीजिए। देखिए दूसरा और अगर समाप्त होने से पहले टॉस नहीं किया जाता तो आपको पेनल्टी लगेगी, इस बात पर ध्यान में रखिए। इस बार कवर बाउंड्री लाइन के बाहर, अब सिर्फ अंपायर का इशारा आना बचा है। वन बाउंड सीमा रेखा से पार, 4 रन के लिए मैदान पर। दूसरा और समाप्त होने से पहले अगर टॉस नहीं होता है तो आपको पेनल्टी मिलेगी, और दूसरा और समाप्त हो चुका है। हॅलो मंडळाचे सदस्य सन्मान श्री किशोर यांच्या शुभ हस्ते टॉस होईल, एका बाजूला श्री साई तर दुसऱ्या बाजूला सुशांत 11। आकाश में गेंदबाजी का मोर्चा मैदान पर,
हल्का सा अपील अपील में उतनी कोई जान नहीं थी, विश्वास नहीं था वहां पर। ठीक है, टॉस हो रहा है। हमारे साथ कमेंटेटर जुड़ चुके हैं जो कि इस वक्त प्रदीप देवलकर, मैन फ्रॉम देवली से बिलोंग करते हैं, मालवण से। एका बाजूला आपण पाहतोय सुशांत 11 आणि दुसऱ्या बाजूला श्री साई आणि सन्मान श्री किशोर यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. हेड इज अ कॉल आणि हेड नाणेफेक जिंकले. काय निर्णय असेल? फिल्डिंग करणार. सामना 5 षटकांचा आहे आणि तुमच्या संघामध्ये ऑल गोवा लेवल प्लेअर कोण आहे? आमच्या इथून पुनाजी कालांगूट करासा आणि बाकीचे सगळे लोकल्स. नक्कीच कॉंग्रॅच्युलेशन्स. दुसऱ्या बाजूला संघ आहे श्री साई आणि या संघाचा कर्णधार उपस्थित आहे. तुम्ही नाणेफेक जिंकली असती तर काय निर्णय असला असता? आम्ही बॉलिंग घेतली असते, पण आता बॅटिंग मिळाली आहे तर त्यामध्येच काहीतरी करून दाखवूया. किती धावा फायटिंग टोटल वाटेल? फायटिंग टोटल 50+ तर असायलाच पाहिजे एक चांगलं फायटिंग असण्यासाठी. पण म्हाका दिसता की आमची टीम आहा बरी टू कोप अप विथ बॅटिंग आणि तांकां एक टफ टोटल दिवपाक. मनापासून शुभेच्छा. अर्थात पुढील सामना होतोय श्री साई विपक्ष सुशांत 11 आणि नाणेफेक संपन्न झाली आणि जसा कॉम्बॉक्स मध्ये आपण जाऊ आवाज ऐकूया कृष्ण देवजींचा. थैंक यू प्रदीप सर। इस वक्त हालात क्या बता रहे, टीम का स्कोर विकी यहाँ पर पहुंचा 15 रन मैदान पर, 44 का पीछा करना मैदान पर। सुशांत 11 टीम जो कि इस वक्त मैच में खेल चुके हैं, उनका हार्दिक अभिनंदन। वाटर प्लान के मालक नितिन सर, आपका हार्दिक स्वागत इस मैच के दरमियान। जैसे नंबर 99 हमारे करीबी दोस्त है नितिन, सुशांत के नाम से टीम खेल रही जो हमेशा वाटर पाइप लाइन देती टीम हमेशा। ओह बढ़िया लाइन वहां पर डॉट गेंद निकलती हुई। डॉट गेंद के साथ 15 रन पर पहुंचा टीम का स्कोर मैदान पर। डॉट गेंद हो चुके 15 रन पर पहुंचा टीम का स्कोर। देवीदास भी यहां पर दिख रहे हैं। देवीदास आपका हार्दिक स्वागत इस हल्डोना प्रीमियर लीग में 2025 का पड़ाव सामने से। अच्छी गेंद और पिच गेंद सामने खेला, कवर खिलाड़ी पीछे था जहां पर एक ही रन बनेगा। सोलह अब खेल बचा हुआ 12 गेंदों का। बारह गेंदे 28 रन। प्रियदास के हाथ में मोर्चा। प्रियदास एक कुशल गेंदबाज है ये। ऑफ टर्न के बाद कट किया इनको, पॉइंट के बगल से निकली गई, पॉइंट बाउंड लेंथ के बाहर। 4 रन के लिए मैदान पर। चौवे के साथ टोटल स्कोर 20 रन पर हो चुका। अंतिम 11 गेंदों पर 24 रन की आवश्यकता प्रियदास पर हल्ला मैदान पर। गुरु के बल्ले से निकला चौवा और टीम का स्कोर जाके पहुंचा मैदान पर इस समय पर 20 रन पर। ऑन सेट पर इस बार खेला लॉन्ग लेग सीमा रेखा पर गेंद निकल चुके और वन बाउंड सीमा रेखा से बाहर। 4 रन के लिए बैक टू बैक दूसरा बड़ा शॉट मैदान पर।
इससे पीछे मैदान पर इस बार मिस टाइम है, ये सीधे हाथ में आउट। बैटिंग समाप्त गुरु की मैदान पर। एक बड़ी बैटिंग, क्योंकि मैंने शुरू में कहा था आपको, अगर 9 गेंदों में 18 रन बनाने, इस खिलाड़ी का रहना बहुत आवश्यक था। अब खेल बचा हुआ अंतिम 8 गेंदों का, और यहां से विकी बता रहे 18 रनों की आवश्यकता है मैच में, जिससे पीछे अब यहां से कहानी में थोड़ी सी वापसी। गुरु लौटा 2 चौके की मदद से, 3 चौकों की मदद से। दो बाउंड्री की मदद से टीम का स्कोर इस वक्त पहुंचा 26 रन पर, और अपने निजी टोटल पर गुरु 14 रन पर। नया बल्लेबाज पहुंच चुका मैदान पर, हर्षद मैदान पर। हर्षद पोले एक आक्रामक खिलाड़ी है, विस्फोटक है, और इस समय पर आखिरी ओवर्स में एक अटैकिंग बैटिंग चाहिए मैदान पर, और उसके लिए हर्षद जाना जाता हुआ खिलाड़ी। एक आक्रामकता, 8 गेंदों पर 18। प्रियदास ने क्या बॉलिंग की मैदान पर, फिर की बॉलिंग का जादूगर है ये। और हल्डोना प्रीमियर लीग की खास बात है, ये हमेशा की तरह कुछ अलग अलग रहता है उनके पास। और ये देखिए यहां पर, ओ बिल्कुल अच्छी बॉल मैदान पर। प्रियदास की बॉल निकली डॉट, और डॉट के साथ 7 गेंदों पर 18 रन, जिससे पीछे मैदान पर। खोरजिम टीम जो कि इस वक्त बैटिंग करी मैदान पर, मुश्किल में है खेल। ओ चेंज ऑफ पेस, फिर से अच्छी बॉलिंग, फिर से अच्छी बॉलिंग प्रियदास की। पहली 2 गेंदों पर 2 चौके निकले प्रियदास के गेंद पर, उसके बाद 2 रन निकले, मतलब पहले 3 गेंदों पर 10 रन निकले। और विकी बता रहे आखिरी 3 गेंदों में 2 गेंदें डॉट निकली और 1 विकेट निकला, मतलब प्रियदास ने वापसी कर ली। अब गेंद बचा 6 गेंदों का, 18 रन अब जिससे पीछे मैदान पर इस मैच में खोरजी टीम को इस मुकाबले में। नया गेंदबाज राजेश इस वक्त गेंदबाजी के मोर्चे पर, स्ट्राइक पर सेट बल्लेबाज है ये मैकी। ओ इस बार ऑन साइड पर खींचा हुआ शॉट, खिलाड़ी के सिर के ऊपर से। अब मात्र देखना पड़ेगा, हाँ बिल्कुल 4 मैदान पर। ये रन रोकने हैं मैदान में। मैं तो कहूंगा यहां पर कैच भले ना लिया जाता तो फर्क नहीं पड़ता, लेकिन अगर ये 3 रन बच जाते तो 7-5 गेंदों में मामला रह पाता। अब शायद तो 14 का रह चुका है इस खेल में। मैकी के हिसाब से पूरे एरिया में इनको प्रख्यात कर जानते हैं, इनको खिलाड़ी को काबिलियत है इनके पास आखिरी के स्लॉक ओवर में बॉलिंग करने की। आड़े बल्ले से ऑन साइड पर खिलाड़ी के ऊपर से, और ये 6 रन के लिए मैदान पर। चार गेंदों में 4 रन, मैकी के ऊपर हल्ला बोल, अटैक बैटिंग। और मैं तो कहूंगा पहले में अगर आप गेंदबाजी करेंगे ना तो मैकी बचना बहुत मुश्किल है। मैच लगभग जीत ही चुके थे, लेकिन घुंगरू कहां पर है फील्डिंग पर। शायद मिड विकेट पर फील्डिंग पर घुंगरू को जाना था मैदान में, क्योंकि आखिरी समय पर उस समय पर जरूरत थी। और घुंगरू वहां पर होते तो शायद कैच ले पाते, लेकिन घुंगरू नहीं गए, इसका मतलब वहां पर कैच छोड़ा गया। स्लॉक किया ऑन साइड पर, मैच समाप्त हो जाएगा। क्या वहां पर अभी भी 4 रन की आवश्यकता है।
ये तीन शॉट ने मैच में क्या वापसी कर ली मैदान पर। हमने शुरू में कहा था उस जगह पर घुंगरू को फील्डिंग रहना है मैदान पर, अगर वहां पर रन रोक रहे हैं तो घुंगरू जैसा कोई खिलाड़ी चाहिए जो फील्डिंग कर सके वहां पर। और मैं तो कहूंगा अभी भी 4 रन, अब शायद घुंगरू जा रहे वहां पर, उस वक्त आवश्यकता थी मैदान पर ग्राउंड फील्डिंग की। अब मात्र 4 रन की आवश्यकता, 18 जिससे पीछे थे, माफ कीजिए हमने 14 कहा था, शायद 18 मतलब पहले 3 गेंदों की कहानी में क्या बैटिंग मैदान पर, कमाल की बैटिंग इस खिलाड़ी की, तोड़ फोड़ बैटिंग मैदान पर। ऑप्शन के बाहर कट किया, पॉइंट पर खिलाड़ी है वहां पर। और देखिए आराम से, मैं कहूंगा नॉन स्ट्राइक के बल्लेबाज को दौड़ना था दूसरे रन के लिए, शायद स्ट्राइकर बल्लेबाज रन आउट हो भी जाता तो कोई फर्क नहीं पड़ता। अब खेल बचा हुआ प्रथमेश सिर्फ 2 गेंदों का, जिससे पीछे कितने रन, 3 रन की आवश्यकता। क्या मुकाबला ये, अंतिम 2 गेंदों में 3 रन। मैं तो कहूंगा 1 गेंद डॉट होनी चाहिए कि यहां पर या विकेट या फिर एक बड़ा शॉट मैदान पर। हो उड़ाया 6 रन के लिए, मैच समाप्त।